नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। महाविकास आघाडीतील प्रमुख 3 पक्षांपैकी 2 पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतरही महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं। लोकसभेनंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांचं लक्ष आगामी विधानसभा निवडणुकांवर लागलं असून त्यासाठीची मोर्चे बांधणी करण्यासही सुरुवात झाली आहे। विधानसभा निवडणुकीला 3ही पक्षांनी एकत्रितपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतलाय। तसंच निवडणुकीआधी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला जाणार नसल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। राज्यात ट्रिपल इंजिनचं सरकार असल्याचं अनेकदा महायुतीच्या नेत्यांकडून सांगितलं जातं, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार येईल असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलंय। चंद्रशेखर बावनकुळे अजित पवार यांना विसरले का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच AIMIMचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेताना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिली। या घोषणाचे पडसाद देशभर उमटले असून भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आणि कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी ओवैसी यांना थेट आव्हान दिले आहे। तुमच्यात हिम्मत असेल तर भर चौकात या, भारतीय आणि हिंदू राष्ट्राची ताकद काय आहे हे आम्ही दाखवून देऊ। तर अशा ओवैसीची जीप छाटून भर चौकात उभे केले पाहिजे। असे जो कोणी करणार असेल त्यांनी आम्हाला भेटावे आणि माझ्याकडून पारितोषिक घेऊन जावे असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे। नीट परीक्षेतील गोंधळावर पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय की विद्यार्थ्यांची भेट घेणार असं अजित पवार सांगतात, पण भेट कसली घेताय? तुम्ही ज्या सरकारमध्ये सहभागी आहात तुमच्याच मित्र पक्षाचे मंत्री ज्यांच्या विभागात हा घोटाळा झाला तिथे आहेत। पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, भेट कशाला घेता? राजीनामा मागा, नाहीतर मला हे पटत नाही म्हणून तुम्ही राजीनामा द्या। पोरांच्या आयुष्याशी खेळू नका। हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि केंद्रातील सरकारला वठणीवर आणा अशी मागणी त्यांनी केली आहे। राज्य सरकारने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणात आर्थिक मदत व्हावी या हेतूने राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती सुरू केली। 2003 पासून सातत्याने ही शिष्यवृत्ती देण्यात येते। दरम्यान 2024 ते 25 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्तीची जाहिरात सामाजिक न्याय विभागाने नुकतीच प्रसिद्ध केली। या जाहिरातीत अनेक जाचक अटी असून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणे कठीण झाले आहे। स्टुडंट्स हेल्पिंग हँड संस्थेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी ॲडव्होकेट दीपक चटप यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाचे सचिव व आयुक्त यांना कायदेशीर नोटीस बजावत राजश्री शाहू महाराज परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली आहे। लोकसभा निवडणुकीत चुरशीच्या आणि लक्षवेधी ठरलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांचा जवळपास 28,000 मतांनी पराभव झाला। येथील मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले आहे। त्यामुळे राणा दाम्पत्यास पराभवाचा मोठा धक्का जनतेने दिलाय। या निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा यांनी सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं। आज तब्बल 23 दिवसांनी नवनीत राणा यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। सध्या राज्यामध्ये ड्रग्ज आणि ड्रग्ज रॅकेटचा मुद्दा गाजत आहे। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मोठी मागणी केली आहे। ड्रग्ज रॅकेट प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी टास्क फोर्स निर्माण करून संपूर्ण देशभरातील ड्रग्ज माफियांचे हे रॅकेट उद्ध्वस्त करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे। राज्यातील शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाई आदी मदतीचे वाटप कोणत्याही परिस्थितीत 30 जून पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। तसेच खरीप हंगाम दरम्यान खते, बियाणे यांचा काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यांवरही कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषणाला बसले होते। नुकतेच त्यांनी आपले उपोषणाचे हत्यार म्यान करत आंदोलन तात्पुरते थांबवले आहे। उपोषणानंतर त्यांची प्रकृती काहीशी खालावली असल्याने त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। तर आता मात्र प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना नुकतेच दवाखान्यातून डिस्चार्ज मिळालाय। त्यानंतर आजपासून त्यांनी आपल्या अभिवादन दौऱ्याला सुरुवात केली आहे।
लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक ही सरकारनं आमच्यावर लादली असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. तुम्ही उपाध्यक्ष पद जर विरोधकांना दिले तर निवडणुकांचा आम्ही फेरविचार करू अशी इंडिया आघाडीची भूमिका होती. पण सुंब जळला तरी पीळ कायम आहे, तो पीळही उतरेल असं म्हणत राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. परंपरेनं उपाध्यक्ष पद हे विरोधी पक्षाला दिलं जातं. विरोधी पक्ष हा मोठा आहे. विरोधी पक्षाचा आकडा हा 240चा असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.